श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे संकष्ट चतुर्थी. 24 जुलै संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की काय करायचे आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी 24 जुलैला संकष्ट चतुर्थी आहे. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. संकष्ट चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. दीर्घायुष्य आणि जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळण्यासाठी या दिवशी उपवास करतात. हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीचे व्रत फार महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती हे व्रत पाहतो त्याला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या सर्व मनोकामना ही श्री गणेश पूर्ण करतात. कारण भगवान गणेश हे व्रत बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे दाता आहे. तर आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहेत ते दूर होतील व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येईल. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करत असतो, जी काही सेवा करत असतो ती फलदायी ठरत असते. आता या दिवशी आपल्या गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना तुम्ही अगोदर शुद्ध जलाच्या, त्यानंतर पंचामृताचे अभिषेक करावा. तसेच अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीर्ष पठण करायचे आहे किंवा अगदी गणपती अथर्वशीर्ष तुम्ही श्रवण देखील करू शकता. विशेषतः जर तुमच्या घरातील मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगा व या सेवा देखील करायला सांगा. तर गणपती बाप्पाला अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. तसेच आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर जे काही जल आहे ते जल आपण थोडे प्राशन करायचे आहे. तुमच्या घरामधील जर मुलांना अभ्यासामध्ये अडचणी, अडथळे, संकटे येत असतील किंवा त्यांना मनात जोगती नोकरी मिळत नसेल, अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही मुलांना हे पाणी थोडंसं ग्रहण करायला लावा. मग अगोदरच पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता आणि नंतर तुम्ही जे शुद्ध जलाचे अभिषेक करणार आहात ते जल तुम्ही ग्रहण केले तरी पण चालेल. मग मुलं जेव्हा कॉलेजला जातात किंवा स्कूलला जातात ते त्यांच्या अगोदरचं तुम्ही हे थोडंसं पाणी ग्रहण करायला द्या. अगदी तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असे केले तर पण जमेल. त्यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. आता आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या आपण गणपती बाप्पाला या दिवशी जरूर अर्पण कराव्या मग गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहे. जास्वंदीचे फूल झाले तरच आपण 21 दुर्वांची जोडी देखील बाप्पाला अर्पण करायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास व्रत जरूर करा. कारण की जर आपण संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर गणपती बाप्पा आपल्यावरती कोणतेही संकट व विघ्न हे येऊ देत नाहीत. तर आता भरपूर वेळ आपल्याला व्यवसाय संबंधित काही समस्या असतात, अडचणी असतात. व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालत नाही किंवा व्यवसाय असेल तर तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती देखील आलेला असतो. अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. मग आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे. आपले हिरवे मूग घ्यायचे आहे. मग तुम्ही 108 हिरवे मूग घेऊ शकता किंवा 11 हिरवे मूग किंवा 21 हिरवे मूग घेतले तरी पण चालेल. हे हिरवे मूग घ्यायचे आहे. तसेच एक जास्वंदाचं फूल द्यायचं आहे. गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी दुर्वा घ्यायचे आहे.
हे सर्व घेऊन आपण मंदिरामध्ये गणेशाला या वस्तू अर्पण करायच्या आहे. हिरवे मूग अर्पण करताना तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे तुमचा व्यवसाय चालत नाही, व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील तर ते सर्व गणपती बाप्पाला सांगायचे आहे आणि ते हिरवे मूग आपण तिथे अर्पण करून यायचं आहे. तसंच आपण जिथे बसून गणेश चालिसांचं पाठ देखील करायचं आहे. यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात. गणेश चालिसांचा पाठ करणे शक्य नसेल तर आपण घरी येऊन गणपती बाप्पासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बाप्पासमोर बसून जर तुम्ही गणेश चालिसांचा पाठ केला तर पण चालेल. तर आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे. आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. त्या आंब्याच्या पानाला कुठेही मध्ये होल किंवा छिद्र नसावं असं पान घ्यायचं आहे आणि आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये गंगाजल हे असेलच आणि जर गंगाजल नसेल तर पूजेचे साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला सहज गंगाजल मिळून जाईल. आपण हे गंगाजल घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानाने हे गंगाजल आपल्याला सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे. म्हणजे घरामध्ये, अगदी किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये, आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील हे पाणी शिंपडायचे आहे. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर ती देखील बाहेर जात असते. तर या दिवशी तुम्ही आंब्याच्या पानाचे तोरण देखील दरवाजाला लावू शकता. आपण 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. घेतल्यावर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ पुसायचे आहे. तसेच आपण 11 सफेद फूल घ्यायचे आहे. त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक हे शुभतेचं आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं. मग आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे तोरण बनवायचं आहे. मग तुम्ही यासाठी लाल दोरा देखील वापरू शकता. लाल दोरा नसेल तर आपण सफेद दोरा आहे तो घ्यायचा आहे. त्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि तोच दोरा लाल करायचा आहे आणि त्याच तोरण आपण दरवाजावरती लावायचं आहे. आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे आपण तोरण लावल्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच प्रत्येक फुलाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करावं आणि श्री गणेशाचं नाव घेऊन आपण हे तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावावं. त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच बाहेरून जो पण व्यक्ती येत असतो तो देखील आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचं घेऊन येत असतो. अगदी एखाद्याच्या मनात तुमच्याबद्दल वाईट विचार असतील तरी पण तो घरात येताना तुमच्याबद्दल चांगलेच विचार घेऊन येतो. त्यामुळे अशा प्रकारचं तोरण आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती जरूर लावायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा व आपल्या वाव सीमा या चॅनलवरती रोज नवीन व्हिडिओ अपलोड होत आहे. तर व्हिडिओला नक्कीच भेट द्या. आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.